पतीच्या मित्रानं ओळखीनं संवाद वाढवत कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन एका व्यापारी तरुणानं विवाहित महिलेवर जबरदस्तीनं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शहरातील एका नगरात 2020 पासून हा प्रकार घडला असून पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पीडितेनं साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान असं गुन्हा नोंदवलेल्या आरोपीचे नाव आहे। यातील आरोपी हा पीडितेच्या पतीचा मित्र आहे। तो लसूण विक्रीचा व्यवसाय करतो। हात उसनं पैशाच्या निमित्तानं तो पीडितेचे पती व सासूकडे यायचा, त्यामुळे पीडितेशी ओळख झाली। घरातील कौटुंबिक वाद सांगत असल्यानं याचा गैरफायदा घेत अगोदर 2020 मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला। या प्रकाराची वाच्यता केली तर पतीला व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्यानं पीडिता घाबरून गप्प होती। असा प्रकार नेहमीच होऊ लागला। दरम्यानच्या काळात त्यानं पीडितेला पतीला सोडून दे, आपण लग्न करू असं आमिष दाखवून तो अत्याचार करीत राहिला। या साऱ्या प्रकारानं पीडिता मानसिक तणावाखाली आली आणि अखेर तिनं मंगळवारी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या फिर्यादीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण शेख, महिला फौजदार शेख यांनी भेट देऊन पीडितेचं घराणं ऐकून घेतलं। अधिक तपास फौजदार नशीबुन शेख हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।